जरी कमी जागा निवडून आल्या असल्या तर खास करून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेनेला आम्ही ज्या पद्धतीनं सक्षम पद्धतीने लढलो आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ॲव्हरेजने आम्हाला मतं पडायला पाहिजे होती त्याच ॲव्हरेजने आम्हाला मतं पडली, पण महायुती म्हणून जी काही महायुतीनं मतदान व्हायला पाहिजे होतं ते मतदान कमी झाल्याचं लक्षात येत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरला सलग 2दा भारतीय जनता पार्टीचा खासदार असताना यावेळेस अपयश आलं हे मान्य करावं लागेल, पण त्याच्यामागची कारणं सुद्धा वेगवेगळी। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सोलापूर जिल्ह्याचं समीकरण प्रणिती शिंदे इथं आमदार जरी झाल्या असल्या तर राम सातपुते हे उमेदवार म्हणून आले होते, पण त्यामध्ये शहरामधल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं मतदान राम सातपुतेंना झालं, अक्कलकोटला ज्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात मतदान झालं, ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रणिती शिंदेच्या यशामध्ये काँग्रेसच्या यशामध्ये कुठेही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उमेदवाराचा करिश्मा चाललेला नाही, तर या इथं जरंगे फॅक्टर चालल्यामुळं या मतदारसंघामधल्या सीटला धोका झालेला आहे आणि किंबहुना महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघामध्ये जरंगे फॅक्टर चालला आपण बघितलेला आहे। म्हणजे प्रणिती शिंदेची लोकप्रियता जर असती किंवा त्यांना लोकांनी निवडून दिलं असतं तर ते गेली 3 टर्म ज्या मतदारसंघातून आमदार आहेत त्या मतदारसंघातून त्यांना अवघा 700 झाले। संपूर्ण शहरामध्ये ज्या शहरामध्ये शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं त्या संपूर्ण शहरामध्ये नाही म्हणलं तर शिंदे साहेब 50,000 पेक्षा प्रणिती शिंदे मायनस ह्या मतदारसंघामध्ये। म्हणजे तुम्ही ज्या शहरातून राजकारण करताय त्या शहरामध्ये तुम्ही 50,000 पेक्षा मतांनी मायनस आहात आणि आत्ता जे निवडून आलेला त्यांच्या यशामधला जो भाग आहे तो पंढरपूर आणि मंगळवेढा हा संपूर्ण मराठा पट्टा असल्यामुळं या जरंगे फॅक्टरमुळे तुम्ही निवडून आलेला आहे, त्यामुळं काँग्रेसनी कुठेही कृपया हुरवून जाऊ नये, त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही नक्कीच आला जागा वाटपावरून देखील काही तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे नक्की किती जागांवर दावा आहे आणि त्या कोणत्या जागा आहेत? नक्की 3 पक्षाचं सरकार आहे, विरोधात पण 3 पक्ष आहेत, त्याच्यामुळं स्वाभाविक आहे की सगळ्यांना आपापल्या उमेदवारांसाठी जागा हव्या आहेत, प्रत्येकाला आपापली माणसं तयार करायची। पण सोलापूर जिल्ह्याचा जर इतिहास बघितला याआधी त्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं मतदान कुठल्या पक्षाला झालंय ह्याचं जर अनालिसिस केलं तर आम्ही या लोकसभेच्या पूर्ण अंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या अंतर्गत सांगोला मतदारसंघामध्ये शहाजी बापू आमचे निवडून आलेले आहेत, याआधी करमाळा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे, माढा मतदारसंघामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची कडवी लढत गेल्या वर्षी दिली, त्याच्या आधी वर्षी दिली होती। मोहोळ मतदारसंघ या इथं सुद्धा शिवसेना कायम 2 नंबरला राहिलेली आहे, म्हणजे दावेदार पक्ष जर कुठला असेल तर शिवसेना राहिलेली आहे। त्याच्यामुळं या मतदारसंघात आम्ही नक्की लढणार, पण खास करून सोलापूर शहरामधला जो शहर सोलापूर लोकसभा या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या खासदार झाल्या। काँग्रेसला असं वाटतं की ते त्यांना मिळालेले यश आहे, पण वास्तविक तसं नाही आहे। ते यश आहे ते जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात जी मराठा समाजामध्ये जो उद्रेक तयार झाला होता त्यामुळे मिळालेलं यश आहे। मी प्रणिती शिंदेंना एवढंच आठवण करून की याच सोलापूर शहरामध्ये जेव्हा जरंगे पाटील साहेब आले होते त्यावेळेस आपण त्यांना बुके देण्याकरता किती धडपड करत होता आणि गेली 4 दिवस झालं जरंगे पाटील आमरण उपोषण करतायत, मरणाच्या दारात राहून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात। तेव्हा तुम्हाला खासदारांना कधीही वाटत नाही की तिथं जरंगे पाटलांपाशी जावं, त्यांना आपला पाठिंबा द्यावा, म्हणजे ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे। मी मराठा समाजाला आवाहन करतो, ज्या मराठा समाजाने प्रणिती शिंदेंना एक आपला नेता म्हणून निवडून देण्याकरता प्रयत्न केला, आपला आवाज मांडण्याकरता म्हणून हा माणूस प्रणिती शासनातर्फे जातील असं म्हणून निवडून दिलं, पण असं होताना नाही तर आपली फसवणूक झाली। कारण एकीकडे मराठा समाजाच्या मतावर निवडून आले, कारण पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघात जे मताधिक्य मिळाले त्याच्यामध्ये मराठा समाजाचीच सगळ्यात मोठी सरशी लागली आणि ते निवडून आले, कारण त्यांना शहरामध्ये कुठेही मतदान झालं नाही, अक्कलकोटमध्ये कुठेही मतदान झालं नाही। त्यांच्या यशात जरी मराठा समाजाचा वाटा असला तर त्यांच्या कामामध्ये मराठा समाजाचा वाटा दिसत नाही आणि ही मराठा समाजाची प्रणिती शिंदेंनी केलेली फसवणूक आहे असं मी जाहीर